तर मंडळी आम्ही घरचं काम आवरून आलो होतो इकडं उमरीला पाहुण्यांच्या इथं. पाहुणे म्हणजे आमच्या आहोंचे मित्र आहेत बरं काय. बघा तुमची ओळख करून देते मी. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचं नाव सांगा आपल्या मंडळीला. चंद्रकांत उंबरकर, उमरी वाळापूर, अहिल्यानगर मध्ये आम्ही संगमनेर तालुका. आमच्या जवळच राहिला आणि ह्या आहेत त्यांच्या मिसेस म्हणजे आमच्या वहिनीवर का मी वहिनी म्हणत असते त्यांना. तर आम्ही दोघींनी मिळून इथं मस्तपैकी काडीगावताचा प्लॉट होता. पाऊस झाल्यामुळे काडीगावतात जरा गवत झाले. वहिनी थांबा म्हणे आधी एकदा ना गवत कापून घेऊ मग आपण व्हिडिओ काढू. हे बघा हे इथं याच्यातलं आम्ही बेण्यासाठी चांगलं आहे ते काढून घ्यावा. इथं मस्तपैकी एक वज बांधलेलं आहे आणि इकडं पाठीमागं चांगला एकदम भारी प्लॉट झालेला आहे पा काडीगावताचा. आता याच्यामध्ये आम्ही घरी जाऊन बेणं तयार करणार आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी 1 गुंठ्यात तर लागवड उद्याच करावं लागणार. बराच टाइम झालाय आम्हाला यायला. पण याला मार्वेल सांगली मार्वेल पण म्हणतात. हा याला मार्वेल गाव पहिले जुने माणसं म्हणायचे काडीगाव पण आता मार्वेल म्हणूनच ओळखलं जातं. बऱ्याच जणांची मागणी होती पेन्सिल मार्वेल. मग दादा म्हणले आमच्याकडे आहे म्हणे वहिनी घेऊन जा. म्हणलं चला म्हणजे कसं अजून एक प्रकारचं आपल्याकडे बेणं जे आहे ते उपलब्ध होणार आहे बऱ्याच दिवसांनी अजून. कारण आता आधी 1 गुंठा लावून मग आम्ही त्याचं पुढं हळूहळू प्लॉट तयार करणार आहे. इथं काडीगाव त्याच्यामुळेच म्हणतात त्याला. एका काडीपासून हे तयार होतं त्याचं. हे पा एक खोड तयार होत. असे खोड तयार रोप लावून दिले तरी टेन्शन नाही. हिंदी त्याला जिंजवा ग्रास नाव याला. कोणतं जिंजवा ग्रास. शेळी पालनामध्ये काडीगावात भारी चालत असं ना. हो आणि गोठ मालकाला चांगलं आहे. याला फॅट डिग्री भरपूर राहते. हा ना. बरे आमचं चाललेलं आहे पुढं आता हळूहळू गाई वाढवायच्या. चाऱ्याला पण होईल काडीगावात. आणि तसंच कसं जमलं तर जमलं बेन विक्रीचा खेळ. बरोबर आहे की नाही. सकाळच्या का दादांनी कमेंट केली ती बरं आहे म्हणे पाहुण्यांकून आणा आणि इकडं विका म्हणे 2 रुपये डोळे. हे पण बेन विकते बरं का मंडळी. त्याच्यामुळं एकमेकाला सहकार्य. आमचं सहकार्य एकमेकाला. कुठलाही नवीन गावात आलं किंवा काही पार्सल वगैरे असलं त्यांच्याकडे बेन आम्ही त्यांच्याकडून घेतो. त्यांच्याकडे शिल्लक नसलं ते आमच्याकडून घेऊन पाठवतात. तर असं सगळं मिळून जुळून कामकाज चालतं. आमच्यापासून जवळच आहे. उमरीला राहतात ते. तर चला आता चालू वर्षी काही वावरच वापशेवरती नाही. नाही. त्याच्यामुळे जरा बेने विक्री जरा स्टॉप. हा सगळ्यांच्याच बेन विक्रीवरती परिणाम झालेला आहे. कारण वावरच कोणाची वापशावरच नाही. सगळीकडे नुसता पाऊसच पाऊस आहे. आता पहिले दिवाळीमध्ये इतकी थंडी राहत होती. आता पाऊस उमजून द्याय ना डायरेक्ट पाणीच पाणी वावरांमध्ये. अजून गहू पेरायचाच लय लांब राहिलाय. वावरच वापशावर नाही गावाला रान तयार करायला. आणि या गवताची गोट फार्मिंग वाल्यांची जास्त डिमांड आहे. गोट फार्मिंग वाल्यांना जास्त पाहिजे हे गवत. मार्वेलचं ना. मार्वेलचं. त्याच्याच मुळे लागवड करून घेऊ राहिलो. कारण आता गोट फार्मिंग मोठ्या प्रमाणात होऊ राहिली आणि शेळी म्हणजे चांगला चारा खाते शेळी. आम्ही म्हटलं कसं आहे एवढ्या एका वजामध्ये ना आमची 1 गुंठ्याची लागवड आरामात होऊन जाईल. जर 5-6 गुंठे लागवड एकखटी करायची म्हणलं तर ती घरी लावणं शक्य नाही. कंटाळी होऊन जातो.